मी आज सकाळी स्टोरी टाकली आणि त्यावरती इतके सारे DMs, बापरे. तर मग आता जरा थांबाच आणि या दोन्ही हेअरस्टाईलचा अगदी पहिल्या स्टेपपासूनचं ट्युटोरियल पाहूयात. सो लेट्स आजच्या दिवसाची सुरुवात स्वामींच्या आशीर्वादाने आणि पूजेने करूयात म्हटलं. सो पहिल्यांदा पटकन पूजा करून घेतली. त्यानंतर म्हटलं आजच्या क्लाससाठी रेडी व्हायला पाहिजे. खूप कमी टाईम होता, सो पटकन रेडी झाले आजच्या क्लाससाठी. सो आज आपला हेअर सेशनमधला सेकंड डे आहे. सो लेट स्टार्ट. हेअरस्टाईल करायला सुरुवात करून घेतलेली आहे. सगळ्यात पहिले तर फ्रंट व्हेरिएशन करून घेतलेलं आणि त्यानंतर बुफॉन पण करून घेतलेलं आहे. बुफॉन करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे तर 3 सेक्शनमध्ये बॅककॉम्बिंग करणं गरजेचं आहे, तरच आपण प्रॉपर बुफॉन क्रिएट करू शकतो. आणि त्यानंतर रिमेनिंग हेअर्स टाय करून घेतलेले आहेत विथ द हेल्प ऑफ रबर. ओके. त्यानंतर जी सगळ्यात महत्त्वाची टीप होती की आपण दरवेळी किंवा प्रत्येक रील्समध्ये तुम्ही पाहिलेलं असेल की जे रिमेनिंग हेअर्स उरलेले असतात तर ते डायरेक्ट आपण प्लेस करत असतो. ते डायरेक्ट प्लेस न करता त्याची एक ब्रेड करून ते आतमध्ये होल्ड प्रॉपर केले जातात, बिकॉज त्यामुळे हेअर्स तुमचे बाहेर पण येणार नाहीत आणि एकदम क्लीन आणि नीट तुमचा सिम्पल बन रेडी होईल. त्यानंतर हेअर डेकोरेशनला स्टार्ट केलं. डेकोरेशन करत असताना नेहमी हेअर डेकोरेशन आपण नथीच्या साईडने करत असतो, कारण फोटोशूट करत असताना बरेचसे क्लिक आपण त्याच साईडने. त्यामुळे हेअर डेकोरेशन करत असतानासुद्धा या सगळ्या गोष्टींचा विचार करणं खूप जास्त गरजेचं आहे. हा आहे आपला फायनल लुक सिम्पल बनसाठीचा. सो हा बन तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चलो नेक्स्ट हेअरस्टाईलला स्टार्ट करूयात. नेक्स्ट हेअरस्टाईल सुरू करत असताना सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे तर आपल्याला स्टफिंग ॲड करून घ्यायचं आहे. स्टफिंग ॲड केल्यानंतर हेअरचा प्रत्येक एक सेक्शन घेऊन तो स्टफिंग भोवती रॅप करून घ्यायचा आहे. रॅप केलेला हेअरचा प्रत्येक सेक्शन पुल करून लाईन क्रिएट करून घ्यायचे. पूर्ण स्टफिंगवरती जे आपण हेअर रॅप केलेले आहेत तर मी आता जसं दाखवत आहे त्यानुसार आपल्याला लाईन क्रिएट करायची आहे. आपण त्यासाठी होल्डिंग स्प्रेचा सुद्धा यूज करू शकतो आणि प्रॉपर लाईन क्रिएट करू शकतो. आणि जे रिमेनिंग हेअर्स आहेत मी आता जसं दाखवत आहे त्यानुसार ब्रेड करून आपण बनभोवती ती ब्रेड रॅप करू शकतो. त्याने आपले जे जर काही बेबी हेअर्स वगैरे बाहेर आलेले असतील तर ते हाईड होऊन जातील आणि एक छानसा लुकसुद्धा आपल्या बनला येईल आणि या ब्रेडमुळे नक्कीच आपली हेअरस्टाईल इन्हान्स होईल. ब्रेड टक करून घेते आहे आणि त्यानंतर शाईन स्प्रे यूज करते आहे. हेअर प्रॉपर सेट करून झाल्यानंतर लगेचच हेअर डेकोरेशन करून घेऊयात. हेअर डेकोरेशनमध्ये मी स्मॉल जे पर्ल्स मिळतात ते यूज करते. दोन्ही साईडला पर्ल अटॅच करून घेतलेले आहेत आणि हा फायनल लुक आहे आपल्या सेकंड हेअरस्टाईलचा आहे. या दोन्ही हेअरस्टाईल तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अजून कोणकोणत्या हेअरस्टाईल तुम्हाला पाहायला आवडतील हेही मला नक्की सांगा. पुन्हा भेटू. बाय. सी यू सून.